नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिपार्टमेंटल अकाउंटवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत। हा शेवटचा प्रॉब्लेम आहे। प्रिपेअर डिपार्टमेंटल अकाउंट फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स सप्लाइड बाय आयडियल डिपार्टमेंट स्टोर ओपनड रिसेंटली। डिपार्टमेंट X, डिपार्टमेंट Y, डिपार्टमेंट Z। परचेसेस 92,000, 61,000, 31,000। Sales 1,60,000, 1,20,000, 80,000। Wages 10,000, 6,000, 5,000। Closing stock 25,000, 30,000, 20,000। The expenses which are to be charged to each department on the basis of turnover are as follows. Salaries rupees 36,000, rent, rates and taxes rupees 9,000, printing and stationery 1,800. Interdepartmental transfer were as follows. Number A, Department X transfer to Department Y, goods costing rupees 4,000 at a profit of rupees 1,000. All of these goods were sold off by Department X. Number B, Department X transferred to Department Z, goods costing rupees 12,000 at a profit of rupees 3,000. All of these goods were in stock with Department Z and were valued at ट्रान्सफर प्राइस। तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे आणि आयडियल डिपार्टमेंटल स्टोर्समध्ये 3 प्रकारचे डिपार्टमेंट आहेत आणि त्या 3 प्रकारच्या डिपार्टमेंटची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यानंतर काही खर्च आहेत जे टर्नओव्हरच्या बेसिसवर आपल्याला चार्ज करायचे आहेत आणि खाली 2 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत। इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफरच्या बाबतीमध्ये त्या ॲडजस्टमेंट आहेत। तर हा प्रॉब्लेम आता आपण सोडवायला सुरुवात करू। मी या ठिकाणी हे अकाउंट ओपन करून घेतलेलं आहे। आयडियल डिपार्टमेंटल स्टोर डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड। या ठिकाणी वर्ष काही दिलेलं नाही त्यामुळे मी लिहिलेलं नाही। पर्टिक्युलर डिपार्टमेंट XYZ आणि टोटल असे कॉलम केलेले आहेत। तर पहा, पहिल्यांदा परचेस दिलेला आहे। या ठिकाणी ओपनिंग स्टॉक वगैरे काही दिलेला नाही म्हणून या ठिकाणी लिहा टू परचेसेस 92,000, त्यानंतर 61,000, त्यानंतर 31,000। ह्या तिन्हीची बेरीज करा, 1,94,000 1,84,000 आहे। 1,84,000 बेरीज आलेली आहे। त्यानंतर सेल्स दिलेला आहे। पहा, क्रेडिट साईडला घ्या, बाय सेल्स दिलेला आहे। डिपार्टमेंट X 1,60,000, त्यानंतर डिपार्टमेंट Y 1,20,000, त्यानंतर डिपार्टमेंट Z 80,000। ह्या तिन्हीची टोटल आहे पहा 3,60,000। 3,60,000 रुपये ह्या तिन्हीची टोटल आलेली आहे। सेल्सच्या नंतर वेजेस दिलेला आहे पहा। तर या ठिकाणी थोडी जागा सोडून खाली घ्या वेजेस। डिपार्टमेंट X 10,000, डिपार्टमेंट Y 6,000, डिपार्टमेंट Z 5,000 आणि टोटल याची येईल 21,000।
त्यानंतर वेजेसच्या नंतर क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, तो क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी घेऊ आपण. 1-2 ओळी जागा सोडून खाली लिहा. बाय क्लोजिंग स्टॉक आहे 25,000 एक्स डिपार्टमेंट. त्यानंतर वाय डिपार्टमेंट 30,000. त्यानंतर झेड डिपार्टमेंट 20,000. आणि ह्या सर्वांची जी बेरीज आहे क्लोजिंग स्टॉकची ती येईल पहा 75,000. तर डिपार्टमेंटल वाईज जी माहिती दिलेली आहे ती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर द एक्सपेन्सेस विच आर टू बी चार्जड टू ईच डिपार्टमेंट ऑन द बेसिस ऑफ टर्नओव्हर. बेसिस ऑफ टर्नओव्हर. आता या ठिकाणी टर्नओव्हर रेशिओ काढतो मी. टर्नओव्हर रेशिओ म्हणजे ह्या प्रत्येक डिपार्टमेंटची सेल्स. आलं लक्षात. तर हे एक्स डिपार्टमेंट, वाय डिपार्टमेंट, झेड डिपार्टमेंट 1,60,000. त्यानंतर 1,20,000 आणि हे 80,000. हे 4 शून्य गेले पहा कॉमन. 4 2 8, 4 त्रिकम 12, 4 चौक 16 म्हणजे 4 3, 3 2 असं ते प्रमाण आलेलं आहे. तर ह्या प्रमाणामध्ये हा खर्च विभागायचा आहे. तर पहा सॅलरीज दिलेला आहे. सॅलरीज एकूण आहे 36,000. लक्ष. ही सॅलरी 36,000 गुणिले 4 9 9 1 9 9 चौक 36 4,000. 4 चौक किती येईल? 4 चौक 16,000. त्यानंतर ह्या 4 3ला भागात 4 त्रिकम 12,000 गुणाकार करा. 4 2 8,000 अशा पद्धतीने ते विभाजन होईल सॅलरीचं. या ठिकाणी 16,000 घ्या. त्यानंतर 12,000. त्यानंतर 8,000 असे हे टोटल 36,000. त्यानंतर रेंट रेट अँड टॅक्स दिले पहा. रेंट रेट अँड टॅक्स 9,000 रुपये आहे. ह्याला 4 9 आपण भागाकार केला. 9 1 9 9 1 9 म्हणजे 4,000 3,000 आणि 2,000 असं प्रत्येक डिपार्टमेंट. हे एक्स वाय झेड, हे एक्स वाय झेड. तर या ठिकाणी टू रेंट रेट्स अँड टॅक्सेस 4,000 3,000 आणि 2,000 ह्या सर्वांची बेरीज किती येईल? 9,000. त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. तर या ठिकाणी प्रिंटिंग अँड स्टेशनरी एकूण आहेत पहा 1,800. ह्याला 4 9 आपण भागाकार करू. 9 1 9 9 2 18 200 आले. बेचोक 800 एक्स, बेत्रिक 600 वाय, बेदोनी 400 झेड. तर पहा हे 800 त्यानंतर 600 आणि 400. 8 6 14 4 1800 रुपये. तर अशा पद्धतीने आपण खर्च या ठिकाणी विभागलेले आहेत टर्नओव्हर रेशिओच्या आधारे. त्यानंतर नंबर ए मध्ये सांगितलं इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफर वेअर ॲज फॉलोज. डिपार्टमेंट एक्स ट्रान्सफर टू डिपार्टमेंट वाय म्हणजे एक्स टू वाय हे ट्रान्सफर आहे. ट्रान्सफर
एक्स टू वाय 4000 goods costing rupees 4000 at a profit of rupees 1000. all of these goods were sold by department X. म्हणजे याची कॉस्ट प्राईस आहे पहा 4000 आणि याचा प्रॉफिट याच्यामध्ये जर ॲड केल्या 1000 तर अशा 5000च्या वस्तू विक्री मूल्य त्याचं 5000 एक्सने वाय डिपार्टमेंटला त्या ठिकाणी ट्रान्सफर केलेले आहेत. म्हणून क्रेडिट साईडला घ्या बाय ट्रान्सफर टू वाय. ट्रान्सफर टू वाय म्हणजे कुणी ट्रान्सफर केल्यात एक्सने. किती घेणार मग या ठिकाणी 5000. आलं लक्षात. ट्रान्सफर टू वाय म्हणजे एक्स डिपार्टमेंटने वाय डिपार्टमेंटला 5000 रुपयाला त्या वस्तू विकलेली आहेत. इंटर डिपार्टमेंटल ट्रान्सफर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपण बाहेरच्या जसं सप्लायरकडून वस्तू खरेदी करतो किंवा बाहेरचा सप्लायरला किंवा खरेदीदाराला आपण वस्तू विकतो त्या पद्धतीने एक्स डिपार्टमेंटने वाय डिपार्टमेंटला 5000च्या वस्तू विकलेल्या आहेत. आलं लक्षात. आणि त्या वायने पूर्णतः त्या ठिकाणी वस्तू विकून टाकलेल्या आहेत. तर मग आता याची दुसरी कॉन्ट्रा एंट्री काय होईल या ठिकाणी लिहा टू ट्रान्सफर फ्रॉम एक्स. ट्रान्सफर फ्रॉम एक्स तर पहा कोणत्या डिपार्टमेंटला ट्रान्सफर केलेला आहे वाय डिपार्टमेंटला. किती हजाराच्या वस्तू 5000च्या वस्तू. आता पहा डेबिट साईडला वाय डिपार्टमेंटच्या डेबिट साईडला 5000 आणि एक्स डिपार्टमेंटच्या क्रेडिट साईडला 5000. एक्सने वस्तू विकल्या म्हणून क्रेडिट साईडला 5000 आणि वायनं खरेदी केल्या किंवा वायला त्या वस्तू मिळाल्या म्हणून वायचं खातं या ठिकाणी डेबिट झालेलं आहे. डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर ह्या नियमाला अनुसरून. त्यानंतर नंबर 2 बीमध्ये डिपार्टमेंट एक्स ट्रान्सफर टू डिपार्टमेंट झेड. आता या ठिकाणी एक्स टू झेड ह्या वस्तू ट्रान्सफर केलेल्या आहेत. त्याची कॉस्ट प्राईस आहे पहा 12000. कॉस्ट प्राईस 12 प्लस प्रॉफिट 3000. असं 15000च्या वस्तू ट्रान्सफर केलेल्या आहेत. आलं लक्षात. म्हणून या ठिकाणी घ्या बाय ट्रान्सफर टू झेड. कुणी ट्रान्सफर केलेले आहेत एक्सने म्हणून एक्सच्या कॉलममध्ये लिहा 15000. आणि हे 5000 या ठिकाणी घ्या. त्यानंतर आता डेबिट साईडला आपणाला नोंद करावी लागेल टू ट्रान्सफर फ्रॉम एक्स. आलं लक्षात. ट्रान्सफर फ्रॉम एक्स किती 15000. तर हे 15000 या ठिकाणी लिहा. एक्स डिपार्टमेंटने दोन्हीही डिपार्टमेंटला या ठिकाणी वस्तू ट्रान्सफर केलेल्या आहेत वाय आणि झेडला. परंतु झेड डिपार्टमेंटने ह्या वस्तू विकलेल्या नाहीत असं त्यांनी सांगितलं आहे. मग आता त्याचं काय करायचं ते आपण नंतर बघू. आता ह्या ठिकाणी बेरजा करा. तर हे डेबिट साईडची बेरीज आपली क्रेडिट साईडची बेरीज या ठिकाणी टोटलची 15ला 5 हातचाला 1 7 8 आणि 7 15ला 5 हातचाला 1 4,55,000 आलेली आहे. तर या ठिकाणी लिहा 4,55,000. त्यानंतर या ठिकाणची बेरीज 80 आणि 20 1,00,000. हे 1,00,000 या ठिकाणी घ्या. त्यानंतर या ठिकाणची बेरीज आहे 1,50,000. 1,20,000 आणि 30,000 म्हणजे 1,50,000.
तर या ठिकाणी घ्या 1,50,000. त्यानंतर या ठिकाणची बेरीज आहे 3 शून्य, 5 आणि 5 15ला 5, हातचा आला 1, 7 8 9 10ला 0, हातचा आला 1 2, 2,05,000 या ठिकाणची बेरीज आलेली आहे. ती या ठिकाणी लिहा 2,05,000. अशा पद्धतीने आपण हे बेरजा केलेले आहेत. आता ग्रॉस प्रॉफिट किती आहे ते काढा. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. तर या ठिकाणी टोटल ग्रॉस प्रॉफिट किती येतो. 4 आणि 1 5, 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 3 15ला 5, हातचा आला 1 2, 3,30,000 रुपये. तर पहा, हे 3 शून्य, 4 आणि 1 5ला 5, 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 3 15ला 5, हातचा आला 1 2, 2 आणि 2 4. तर 2,30,000 रुपये टोटल प्रॉफिट आलेलं आहे. आता ह्या ठिकाणी किती येतो पहा. हे 3 शून्य, 5 आणि 5 10 आणि 1 11, 11 आणि 9 20ला 0, हातचे आले 2, 3 आणि 2 5 आणि 1 6, 4 10, म्हणजे 49,000 रुपये प्रॉफिट आला. या ठिकाणी 3 शून्य, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20ला 0, हातचे आले 2, 6 आणि 2 8, 8 आणि 7 15, 78,000 रुपये प्रॉफिट आला. या ठिकाणी 3 शून्य, हे 2, 3 आणि 2 5, 9 आणि 1 10, 10ला 0, हातचा आला 1 1, 1 आणि 1 2, म्हणजे 1,03,000, 78,000, 49,000 आणि 2,30,000 असा ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे. तो या ठिकाणी घ्या ब्रॉट डाऊन बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. तर हे 1,03,000, त्यानंतर 78,000, त्यानंतर 49,000 आणि 2,30,000 असा हे प्रॉफिट आलेलं आहे. तर आता ह्या प्रॉफिटची बेरीज म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची बेरीज करा. हे 2,30,000, 49,000, 78,000 आणि 1,03,000. हे 1,03,000, त्यानंतर 78,000, 49,000 आणि 2,30,000 ही टोटल आलेली आहे. तर आता या ठिकाणी प्रॉफिट किती येतो ते काढा. हे 3 शून्य, हे 8, 8 आणि 2 10ला 0, हातचा आला 1 7, 9 आणि 7 16 आणि 1 18, 18 आणि 2 20ला 0, 8 आणि 2 10ला 0, हातचा आला 1 9 6 15 16 17, 17 आणि 3 20ला 0, हातचे आले 2 5 5, 8 आणि 5 13ला 3, हातचा आला 1 1 आणि 1 2, 1,83,200 रुपये नेट प्रॉफिट आहे टोटल. हे या ठिकाणी 2 शून्य, त्यानंतर 4, 6 आणि 4 10ला 0, हातचा आला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, 11 आणि 8 19ला 9, हातचा आला 1, 3 आणि 1 4, म्हणजे 38,600 रुपये या ठिकाणातून नेट प्रॉफिट आला. हे 2 शून्य, 6 आणि 4 10ला 0, हातचा आला 1, 3 आणि 3 6, 2 8, 6 आणि 1 7, 62,400 या ठिकाणी
हे 2 शून्य, 8 आणि 2 10ला 0, हातचाला 1, 7 आणि 4 11, 11 आणि 2 13ला 3, हातचाला 1 2, 8 आणि 2 10, म्हणजे 82,200 टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट अशा पद्धतीने आलेला आहे. त्यानंतर आता मी या ठिकाणी जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढलेला आहे. पहा, हा जो नेट प्रॉफिट आहे तो जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करा. म्हणजे या ठिकाणी बाय नेट प्रॉफिट ब्रॉड डाऊन, इथं कॅरी डाऊन लिहा, ब्रॉड डाऊन. टोटल किती आहे? 1,83,200. तर आपल्याला 1,83,200 चालू वर्षीचा प्रॉफिट आहे का? नाही. कारण झेड डिपार्टमेंटला एक्स डिपार्टमेंटने ज्या 15,000 रुपयाच्या वस्तू ट्रान्सफर केलेल्या आहेत त्या वस्तू झेड डिपार्टमेंटने अजून विकलेल्या नाहीत. त्यामुळे त्या 15,000मधला रुपये 3,000, ह्या 15,000मधला रुपये 3,000 प्रॉफिट अजून रिअलाईज व्हायचा राहिलेला आहे. म्हणजे ह्या 15,000च्या वस्तू झेड डिपार्टमेंटने अजून विकलेल्या नाहीत. मग आपला नेट प्रॉफिट 1,83,200 रुपये नाही. मग तो अनरिअलाइज्ड प्रॉफिट आपणाला या ठिकाणी म्हणजे ॲडजस्ट करावा लागेल. म्हणून लिहा 2. तो स्टॉक अजून तसाच आहे पडून, म्हणून ते स्टॉक रिझर्व या ठिकाणी घ्या. स्टॉक रिझर्व अकाउंट, स्टॉक रिझर्व अकाउंट रुपये 3,000. ह्या 15,000मध्ये 3,000 रुपये प्रॉफिट आहे, 12,000 रुपये कॉस्ट प्राईस आहे. म्हणून 3,000 रुपये प्रॉफिट रिअलाइज झालेला नाही. म्हणून इथं कंसात लिहा अनरिअलाइज्ड, अनरिअलाइज्ड प्रॉफिट ऑन स्टॉक ऑफ झेड डिपार्टमेंट. आलं लक्षात? मग आता बॅलन्सिंग करा. हे 1,83,200, 1,83,200, तर या ठिकाणी 1,80,200 रुपये येईल. आणि ह्याला म्हणा टू प्रोप्रायटर्स नेट प्रॉफिट. तर ह्या आयडियल डिपार्टमेंटल स्टोअरला ॲक्च्युअल प्रॉफिट झालेला आहे 1,80,200. तसा डिपार्टमेंटल ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 1,83,200 दाखवलेला आहे. परंतु डिपार्टमेंट झेडला एक्सने ट्रान्सफर केलेल्या जे वस्तू आहेत त्या डिपार्टमेंट झेडने अजून पूर्णतः विकलेल्या नाहीत. त्यामुळे त्या 15,000मधला रुपये 3,000 प्रॉफिट त्या ठिकाणी रिअलाईज व्हायचा बाकी आहे. म्हणून जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढून त्या ठिकाणी नेट प्रॉफिट या ठिकाणी घेतला, ब्रॉड डाऊन केला 1,83,200 आणि 3,000 रुपये प्रॉफिट अशा पद्धतीने अनरिअलाइज्ड प्रॉफिट म्हणून ॲडजस्ट केलेला आहे. स्टॉक रिझर्व, तो स्टॉक अजून रिझर्व आहे, विकलेला नाही. त्याच्यामधला जो प्रॉफिट आहे 3,000 रुपये हा अशा पद्धतीने या ठिकाणी दाखवला. आणि आयडियल डिपार्टमेंट स्टोअरचा चालू वर्षाचा जो प्रॉफिट आहे तो 1,80,200 रुपये आहे. तर पहा या ठिकाणी मी सर्व कॅल्क्युलेशनसहित हा प्रॉब्लेम पूर्ण केलेला आहे, सोल्युशनसहित. काही समजून घ्या पुन्हा पुन्हा बघून, काही अडचण असेल तर विचारा. हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. त्याचबरोबर हा चॅप्टर पण या ठिकाणी संपलेला आहे. काही अडचणी असतील तर विचारा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.